शहरातील पांडुरंग टॉकीज समोर असलेल्या लोहार काम करणाऱ्या पती पत्नीचे आपसात भांडण झाल्याने यात पत्नीस मारहाण केल्याने विवाहितेला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता फिट येऊन मरण पावल्याची घटना शुक्रवारी 28 रोजी दुपारी 11 वाजेच्या सुमारास घडली। मात्र विवाहितेच्या नातेवाईकांनी मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यामुळे विवाहितेच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पांडुरंग टॉकीज समोर असलेल्या नाल्या शेजारी लोहार काम करणाऱ्या परिवाराने व्यवसाय सुरू केला होता। सकाळी अनिल साळुंके यांचे पत्नी उषा साळुंके यांच्याशी भांडण झाले। रागाच्या भरात पतीने मारहाण केल्यामुळे विवाहितेस शहरातील खासगी रुग्णालयात सकाळी 9 वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल करण्यात आले। मात्र बाथरूम मध्ये फिट येऊन पडल्याने ही विवाहिता जागीच मरण पावल्याचे समजते। सायंकाळी ही घटना उघडकीस येताच डीवायएसपी निलोत्पल, एएसआय अनिश शेख, एएसआय मनोज पवार यांनी मृतदेहाची पाहणी केली। तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मृत्यूचे नेमके कारण कळू न शकल्याने याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। दिनांक 28 रोजी गाडी क्रमांक 12322 मुंबई हावडा मेलने प्रवास करत असलेले दिनकर आधार पाटील वय 63 हे रात्री प्रवास करत असताना ज्यांच्याजवळून 3 समय पळण्यास त्यांना आवाज आला व त्यांनी उठून पाहिले तर त्यांना संशय आला की आपली गाडी चोरीच झाली नाही व त्या संशयावरून त्यांनी स्वतःची तपासणी केली असता त्यांच्या खिसाला धारदार शस्त्राने कापण्यात आलेले होते। परंतु वेळीच त्यांना जाग आल्यामुळे चोरटे यांची चोरी करू शकले नाही व लगेच त्यांनी हा प्रकार त्यांच्या मुलाला सांगितला व यावेळी सांगत असताना यावेळी गस्तीत असलेले आरपीएफचे जवान यांना हा प्रकार माहित पडला व लागलीच त्यांनी आपले तपास चक्र फिरून या तिन्ही चोरांना अतिशय शिताफीने अटक केले। सदर आरपीएफने ही कारवाई आरपीएफ इन्स्पेक्टर दीपक सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून यावेळी हेड कॉन्स्टेबल विनय साळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चोरांना लागलीच अटक केले। या चोरट्यांजवळ यावेळी 13,000 रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य हे आढळून आले असून आरोपीचे नाव लक्ष्मण सिंग, बहादूर सिंग, आसाराम असे असून या घटनेचा पुढील तपास जेआरपी पोलीस स्टेशन करीत आहे। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील जवान छोटूलाल डुबे यांच्यावर 26 जुलै गुरुवार रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तालुक्यातील डिघोळ येथील छोटूलाल उर्फ मुन्ना गुरुप्रसाद डुबे वय वर्ष 46 यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात दुःखद निधन झाले। ते भारताच्या सीमेवर कार्यरत होते। तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली। डिघोळ यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्निडाग दिला। यावेळी सोनपेठ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जमावाने छोटूलाल डुबे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी दिल्या। वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वांना नोकरी देणे शासनाला अशक्य होत असल्याने बेरोजगारांनी स्वतंत्र व्यवसायासाठी व्यवसाय प्रशिक्षणात सहभाग घेणे आज काळाची गरज बनली आहे, असे मत मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी दिग्रस येथे व्यक्त केले। वर्ल्ड व्हिजन ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत दिग्रस विराज कॉम्प्लेक्स येथे 25 जुलै रोजी आयोजित प्रशिक्षण सोहळा व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तथा वर्ल्ड व्हिजन स्पेशल ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सोहळा व मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी केले। भारत सरकार द्वारा प्रमाणपत्र व स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य तथा नामवंत कंपनीमध्ये विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी शिफारस या माध्यमातून होणार असून बेरोजगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या सुतेसाठी राम हरी राठोड, भारत खंडारे, विष्णू भालेराव, सविता टेकाळे, सागर मुजमुले, प्रवीण राठोड, विजय अंबुरे, खंडू भगत आदींनी अतिक परिश्रम घेतले। या उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांची अफाट गर्दी होती। धर्मराज गायकवाड, वर्ल्ड व्हिजन स्पेशल ऑर्गनायझेशन संस्थेचा अध्यक्ष। मी प्रधानमंत्री कुशल योजनेअंतर्गत आपल्या दिग्रस परिसरातील कुशल कामगारांना एक विशिष्ट ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जवळपास 1000 विद्यार्थ्यांचं एक उद्दिष्ट मी हाती घेतलेलं आहे। त्या निमित्तानं आज इथे उद्घाटन सोहळा आणि एक प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर इथं आयोजित केलं होतं। त्या निमित्तानं मी आपल्या चॅनलचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।
ओढा नागनाथ येथील प्रसिद्ध मूर्तिकार शिवलिंग अप्पा कुंभार हे त्यांच्या कलाकुसरीने विविध प्रकारच्या गणपतींच्या मूर्ती बनवतात. आता काही दिवसांपूर्वीवर येऊन ठपलेला गणपती उत्सव निमित्त गणपती बनवून त्यांना कलर देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राजे संभाजीनगर, सुतार गल्ली आदी भागांमध्ये हे काम चालू आहे. प्रसिद्ध मूर्तिकार शिवलिंग अप्पा कुंभार हे त्यांच्या वडिलांपासून गेली 100 वर्षापासून मूर्ती बनवण्याचे काम करतात. यामध्ये गणपती मूर्ती, नवरात्र देवी, बैल, महालक्ष्मी मूर्ती आदी बनवण्याचे काम हे करतात. तसेच यांच्या मूर्त्या नांदेड, परभणी, हिंगोली तसेच ओढा नागनाथ तालुक्यातील पंचकोशीत मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. यांच्याकडे गणेशाच्या मूर्त्या सुमारे 50 ते 10,000 रुपये किमतीच्या असतात. आता त्यांचे गणपती मूर्ती बनवण्याचे काम व कलर देण्याचे काम सध्या सुरू आहे. औंढा नागनाथ येथील रहिवासी आहे. आमचं गणपतीचं काम आहे. माझं नाव भीमाशंकर शिवलिंगप्पा कुंभार. आमचा गणपतीचा व्यवसाय आहे. तो वडिलांपासून चालू आहे. तरी आता गणपतीचं काम चालू आहे. सुधांगी आंबेकर. आमच्या वडील आजोबापासून हे गणपती करणं चालू आहे. आता गणपती विविध अधिक पातळीवर येऊन टेकलेले आहेत. तर आम्हाला गणपतीची पूर्वतयारी करायची आहे. आमचे हे गणपती नांदेड परभणी येथेपर्यंत जातात. हिंगोली एवढ्या अर्ध्या गावापर्यंत जातात. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात करम येथे अवैधरित्या नजरनामा गुटखा मिरजवरून नागपूरकडे जात असताना परभणी महामार्ग पोलीस पथकाने पेट्रोलिंगसाठी आलेल्या ट्रकची चौकशी करून जवळपास 30 ते 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी महामार्ग पोलीस पथकाने परळी गंगाखेड मार्गावर पेट्रोलिंग करत असताना सोनपेठ तालुक्यातील करमजवळ एका ट्रकचा संशय आल्यामुळे त्यांनी ट्रकची चौकशी केली असता अवैधरित्या नजरनामा गुटखा आढळून आला. त्यांनी ट्रक चालक अब्दुल सईद झहिरुद्दीन व ट्रक क्रमांक MH04CP 207 ला मुद्देमालासह ताब्यात घेऊन सोनपेठ पोलीस स्टेशन येथे आणले असता ट्रकमध्ये जवळपास 105 गुटख्यांच्या बॅगा अंदाजे किंमत 30 ते 40 लाख असून ट्रकच्या मालकाचे नाव फिरोज खा बिस्मिल्ला खा आहे. या पकडलेल्या गुटख्याचे अन्न व भेसळ अधिकारी यांनी तपासणी केली आहे. या कारवाईत ASI तुकाराम सदाशिव वाघमारे, पोलीस नामदार शेख शफीक शेख मेहता, पोलीस नामदार साहेबराव सुरवाडे, दिलीप निकाळजे, अशोक बाबाराव धस, विनोद चव्हाण यांनी केली आहे. वरणगाव फॅक्टरी येथील आयुध निर्माणीच्या एसटी प्लांट विभागाजवळ बुधवारी रात्री पट्टेदार वाघ दिसल्याने खळबळ उडाली आहे. आयुध निर्माणीतील एसटी प्लांट हा फुलगाव रोडवर आहे. या विभागाच्या भिंतीजवळ अपडाऊन करणाऱ्या कामगारांना रात्री 10 वाजेच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. हा पट्टेदार वाघ प्लांटच्या भिंतीजवळून शेतात पसार झाला. या रस्त्याने दररोज 500 कर्मचारी अपडाऊन करतात, तर प्लांटमध्ये 24 तास कर्मचारी काम करीत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन विभाग व फॅक्टरी प्रशासनाकडून कोणताही खुलासा मात्र करण्यात आला नाही. वरणगाव हा परिसर एका जंगलाने वेधलेला आहे आणि या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी सुद्धा आढळतात. नीलगाई, रानडुक्कर, त्याचप्रमाणे पक्ष्यामध्ये मोर इत्यादी या ठिकाणी आढळतात. नुकताच बुधवारी या ठिकाणी पट्टेदार वाघाचं दर्शन सुद्धा एसटी प्लांट परिसरात आलं. एसटी प्लांट हा परिसर ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावमधील कर्मचाऱ्यांच्या विसर्जित मालमूत्र वगैरे या ठिकाणी विसर्जित करण्याचा हा एक विभाग आहे आणि ऑर्डनन्स फॅक्टरीपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर विभाग आहे. या विभागामध्ये साधारणतः 4 ते 5 कर्मचारी 24 तास करता येणार असतात आणि जवळजवळ 400 ते 500 कर्मचारी भुसावळहून, फुलगावहून व इतर गावहून याच रस्त्याने येत असतात. त्या ठिकाणी बुधवारी एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आणि यामुळे येथील कर्मचारी रस्त्याने जायचे की नाही म्हणून धास्तावले. वन विभागाने या परिसरातील या पट्टेदार वाघाचे शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरात होते. यापूर्वी सुद्धा ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगावमध्ये चित्ता, लांडगा व वाघाचे दर्शन झालेले आहे, परंतु वन विभागाने अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. तरी वन विभागाने याकडे दुर्लक्ष न करता कर्मचाऱ्यांच्या हिताच्या व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, कारण या परिसरात शेतीसुद्धा आहे. ऊस, केळी वगैरे लागवड या ठिकाणी होत असते आणि शेतीचे मजूर सुद्धा या कारणाने धास्तावले आहेत. न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर लोणे, वरणगाव.
अमरनाथ येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर आतंकवादी हल्ला करून ठार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू युवा मंचच्या वतीने वाशिम शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात श्रीराम मंदिरापासून करण्यात आली. रॅलीमध्ये शेकडो हिंदू युवक सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला.